आज आहे ना मी खूप खुश आहे, कारण बघा मला खूप दिवसांपासून एक वस्तू माझ्या हॉलसाठी घ्यायची होती आणि ती फायनली आपल्या घरामध्ये आली आणि ती लावूनसुद्धा झालेली आहे. खूप सुंदर असा हॉल आता दिसतो आहे आणि तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच की कुठली वस्तू आहे ती मला इतकी आवडत होती आणि खूप दिवसांपासून म्हणजे खूप वर्षांपासून मला माझ्या हॉलसाठी ती घ्यायची होती. तर असं इकडे सकाळी सकाळी छान असं बागेला पाणी दिलं ना की मस्त असं हिरवंगार आणि खूप फ्रेश वाटतं. मला तर दिवसाची सुरुवात आहे ना माझी इथूनच होते, कारण आहे ना सकाळी सकाळी बागेला पाणी दिलं ना की थंड पण वाटतं आणि प्रसन्न वाटतं. मला बागेमध्ये आले की माझे हे झाडं फुलं पानं बघत खूप छान वाटतं. तर आज तशी ही फुलं काही जास्त उमललेली नाहीत, कारण खूप उशिरा उमलतात. 10च्या नंतर फुलं उमलायला चालू होतात जास्वंदाची. तर एक लाल जास्वंद आहे ना ते उमललेलं आहे, पण पांढरं जास्वंद काही अजिबात उमललेलं नाही. बागेला सकाळी छान असं पाणी देऊन घेतलं आणि तुम्हाला दाखवते आपल्या जास्वंदाचं किती सुंदर फुलं आहे ना ते उमललेलं आहे. तर मला अशी फुलं बघायला आहे ना खूप आवडतात आणि असं वाटतं की तोडू नये, अशीच झाडावरती ठेवावी. जर एक्स्ट्राची फुलं जास्त असतील ना तरच मी तोडते. अशी एक दोन फुलं आली ना तर मी तोडत नाही देवाला वाहण्यासाठी, मी विकत फुलं आणते. तर असं चला, तर मी आता तुमच्याशी शेअर करते जी कुठली गोष्ट मला घ्यायची होती आणि ती खरं तर त्या गोष्टीचं एवढं महत्त्व आहे की ती रथसप्तमीच्या दिवशीच ती आपल्या घरामध्ये आणायची असते, असं मी वाचलं होतं आणि ऐकलंसुद्धा होतं. तर बघा, ही 7 घोड्यांची फ्रेम आहे ना मला माझ्या हॉलसाठी घ्यायची होती आणि हे स्वप्न आहे ना माझं पुण्यात असल्यापासूनचं होतं की अशी फ्रेम आपल्या हॉलमध्ये असावी आणि खूप चांगलं वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. घरातल्या कुठल्याही माणसाला ही फ्रेम घरामध्ये असल्यानंतर आळस कंटाळा येणार नाही. सतत चांगली ऊर्जा म्हणजे सकारात्मक ऊर्जा मिळते घरातल्या व्यक्तींना. आणि घरातले व्यक्ती ह्या घोडे जसे वेगानं धावतात तसे घरातले व्यक्तीसुद्धा सगळ्या कामाला धंद्याला आपल्या अशाच वेगाने धावतात. तशी आमच्या घरामध्ये आळस कंटाळा कोणालाच नाही, सगळ्याला कामाचा भरपूर असा हुरूप आहे, मलासुद्धा आहे. पण कसं आहे की एक पॉझिटिव्ह वाटतं, पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते आपल्याला ह्या घोड्यांकडं पाहिल्यानंतर. त्यामुळे हे हॉलमध्ये असावं. घड्याळ त्या दिवशी आणलं होतं मी, ह्याच्या संक्रांतीचं सामान आणायला गेले होते ना त्यावेळेस मी घड्याळ घेऊन आले होते, पण घड्याळसुद्धा चुकीच्या आपल्या ह्याला लागलं होतं. दरवाजाच्या वरती जी शिवाजी महाराजांची फ्रेम दिसते ना तिथं मी ते घड्याळ लावलं होतं. पण एक ठिकाणी परत मी वाचलं की ते घड्याळ तिथं लावायचं नाही, म्हणून मी पूर्वेलाच लावलेलं आहे, पूर्वेच्याच भिंतीला. पण इकडं लावलं आणि तिथंच शेजारीवरती 7 घोड्यांची फ्रेम लावली. तर हे खूप वर्षांपासून माझी करायची इच्छा होती आणि जे माझ्या मनात असते ना ते मी करतच असते. खूप सुंदर असं आपल्या हॉलमध्ये आज तुम्ही हॉलचं हे बघू शकता, किती छान आणि सकारात्मक वाटतं हॉलमध्ये बघून. तर सगळं काम वगैरे झाल्यानंतर कापूरदानीमध्ये कापूर लावून दिला आणि सुंदर अशी आपल्या घोड्यांची फ्रेम कशी वाटली हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.